हल्ली आपण बहुतेक व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेलो असतो. ऑफिसचा ग्रुप असतो, बिल्डिंगचा ग्रुप असतो, कॉलनीतला ग्रुप असतो, बिझनेस काही असे ग्रुप असतात. तर मला ही गोष्ट समजत नाही, घरामध्ये जर माझा वाढदिवस आहे, माझ्या नवऱ्याचा वाढदिवस, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, मग आपण त्याच्याकडं आपला फोटो द्यायचा मेंबर ग्रुप ॲडमिनकडं आणि माझा बड्डे असं सांगायचं किंवा लग्नाचा वाढदिवस आहे असं सांगायचं आणि मग दुसऱ्यांकडनं आपलं कौतुक करून घ्यायचं. हे मला आवडत नाही. तुम्हाला कितपत आवडतं मला माहिती नाही, पण हे मला आवडत नाही. दुसऱ्याकडनं का कौतुक करून घ्यायचं? आणि समजा बिल्डिंगचा आपला ग्रुप आहे आणि मग आपण ॲडमिनला तो आपला फोटो दिला, आमचा लग्नाचा वाढदिवस आहे किंवा माझा वाढदिवस आहे, नवऱ्याचा वाढदिवस आहे आणि सपोज त्या बिल्डिंगमध्ये अर्ध्या लोकांनी आपल्याला विश केलं आणि त्यांच्यापैकी काही लोकांनी विश नाही केलं, मग त्यांचा राग धरून बसायचा. म्हणजे तुम्ही बघता का आमच्यावर कोण प्रेम करतं किंवा आम्हाला कोण लाईक करतं किंवा आमच्या बाजूने कोण आहे, हे तुम्हाला बघायचं असतं का? हा मला बावळटपणा वाटतो. हे केल्याने काय होतं? तुम्हाला लावायचं ना तुमच्या स्वतःच्या स्टेटसवर लावा आणि चुकून कोणी जरी तुमचा स्टेटस बघितला आणि त्याने तेव्हा तुम्हाला विश केलं, तर त्याला तुम्ही हात जोडून थँक्स बोला. बट तुम्हीच देता आणि तुम्ही स्वतःचं कौतुक करून घेताना हात जोडता आणि कारण तुम्ही दिलेलं आहे. मजबुरीने कोणी कोणी मग तुम्हाला विश करतं, कोणी गोडीने पण करत असेल, आय डोंट नो, पण कोणी मजबुरीने विश करत असेल. पण कशाला? तुमचं कौतुक आहे, घरात करा, तुमच्या याच्यावर लावा, भिंतीवर लावा, स्टेटसला लावा. जर त्यांनी केली ती गोष्ट वेगळी आहे, ज्याला करायची ते करल, इथं पण ज्याला करायची तेच करल, पण तुम्ही तुमचं कौतुक का करून घेता कोणाच्याकडनं? हे मला आवडतं.